नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. नमस्कार. अन्न व औषध प्रशासन आयुक्त साहेब श्री तुकाराम मुंडे साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की कळबणी शासकीय रुग्णालयातून ज्या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जात आहेत त्याची सखोल चौकशी करावी. इकोस्प्रिनच्या ऐवजी लेस्प्रिन या कंपनीच्या गोळ्या दिल्या जात आहेत आणि या लेस्प्रिन या कंपनीच्या गोळ्या संपूर्ण निकृष्ट दर्जाच्या आहेत. या गोळ्या मला 2021 पासून चालू आहेत, परंतु या 25/5/26 रोजी जेव्हा या गोळ्या घेतल्या गेल्या तेव्हा मला या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या दिल्या गेल्या. 27 तारखेला डॉक्टर सदरे आणि सौ हलदनकर मॅडम सुपरवायझर कळबणी रुग्णालयाच्या आणि डॉक्टर सदरे हे तिथले सर्जन डॉक्टर आहेत यांना भेटून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणली. परंतु तत्पूर्वी 100पेक्षा अधिक पेशंटना या गोळ्या वाटप झालेल्या होत्या आणि सदरे डॉक्टरांनी या निकृष्ट गोळ्या आहेत हे प्रत्यक्ष पाहणी करून फोडून पण सांगितलं की बघितल्या आणि सांगितलं की या निकृष्ट दर्जाच्या आहेत, ह्या वाटप करू नका असे डिस्पेन्सरीवाल्यांना आदेश दिले. परंतु यापुढे कोणतीही या सदरच्या कंपनीबाबत कोणतीही चौकशी झाली नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तर या कंपनीच्या गोळ्यांपासून लोकांचे प्राण वाचवावे व आपण ग्रामीण विभागाकडे देखील लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी अशी माझी आयुक्त साहेबांना नम्र विनंती आहे. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.